ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक सोनार राहत होता, जो आपल्या कामात अत्यंत कुशल होता. त्याचा धंदा खूप चांगला चालला होता आणि त्याने बरीच संपत्ती जमवली होती. त्याने एका अतिशय सुंदर आणि सुस्वभावी स्त्रीशी लग्न केले. तिचे नाव प्रेमलता होते. सोनाराच्या वस्तीत सज्जन नावाचा एक माणूस राहत होता, पण तो त्याच्या नावाच्या अगदी विरुद्ध होता. चांगुलपणा वगळता तो सर्व सद्गुणी होता. तो खूप द्रुत आणि कपटी माणूस होता. त्याच्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती, पण तो रात्रंदिवस वाईट कृत्य करत असे. एके दिवशी त्याने एका सोनाराची पत्नी प्रेमलता हिला पाहिली आणि तिच्या सौंदर्याने तो मोहित झाला. आता तो रोज प्रेमलताला मिळवण्याचे मार्ग शोधू लागला. प्रेमलता अतिशय थोर आणि हुशार होती. ती एक स्त्री होती. तो गृहस्थ अनेकदा प्रेमलताशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण ती त्याच्याकडे लक्ष देत नसे. पण तो माणूस इतका द्रुत होता की तो प्रेमलतावर सतत नजर ठेवत नसे. तो रात्रंदिवस प्रयत्न करत असे. त्याला प्रेमलतावर कसे तरी नियंत्रण मिळवण्याची आशा होती, पण त्याची कोणतीही युक्ती यशस्वी होत नव्हती. जेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, तेव्हा त्याने एक नवीन युक्ती वापरून पाहिली. त्याने प्रेमलताचा नवरा जो सोनार होता त्याच्याशी मैत्री करायला सुरुवात केली. हळूहळू अशी वेळ आली की सोनार त्याला आपला जिवलग मित्र मानू लागला. सोनार आपल्या प्रत्येक कामात त्या धृत माणसाचा विचार करू लागला आणि त्याचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काहीही करत नसे. एके दिवशी सोनाराने आपल्या धूत मित्राला सांगितले, गेल्या काही दिवसांपासून माझी दृष्टी कमी होत आहे. मला वाटते की काही दिवसात मी पूर्णपणे आंधळा होईल. माझी पत्नी तरुण आहे आणि घरात दुसरा कोणीही पुरुष नाही जो माझी संपत्ती सांभाळू शकेल. नोकराकडून माझे पैसे फसवले जाऊ नयेत किंवा चोरले जाऊ नयेत म्हणून मला आगाऊ काही व्यवस्था करायची आहे, जेणेकरून माझ्या म्हातारपणी माझी सर्व मालमत्ता सुरक्षित आणि उपयोगी राहील. हुशार मित्र म्हणाला, माझा सल्ला आहे की काही गरजेच्या वस्तू आणि थोडे पैसे सोबत ठेवा. तुमच्या बाकी सर्व वस्तू तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता तिच्याकडे सोपवा. सोनार म्हणाला, माझ्याकडे 5,000 सोन्याची नाणी आहेत आणि या जगात तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आणि कोणावरही ठेवत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की माझे सर्व पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा, ते सुरक्षित ठेवा. जेव्हा माझे पैसे तुमच्याकडे असतील तेव्हा तुम्ही माझीच आहात ही खात्री मला मिळेल आणि जर मला कधी पैशांची गरज पडली तर मी ताबडतोब तुमच्याकडे येऊन ते घेईन. हे ऐकून तो ग्रस्त थक्क झाला. तो खूप आनंदी होता, पण आपला आनंद लपवून आणि चांगुलपणाची सोंग करत तो म्हणाला, नाही दादा, माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवू नका. काही चूक झाली तर. सोनार म्हणाला, दादा, माझा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास कोणावरच नाही, मला सांगा. तो गृहस्थ म्हणाला, जर तुमचा इतका आग्रह असेल तर ठीक आहे, मी तुमची सोन्याची नाणी ठेवून घेईन आणि गरज पडेल तेव्हा तुम्हाला परत देईन. तो बिचारा सोनार आपल्या विश्वासघातकी मित्राच्या शब्दांना बळी पडला. त्याने त्या गृहस्थाला 5,000 सोन्याची नाणी दिली. त्याने हे अशा प्रकारे केले की तिसऱ्या कोणालाही याची कल्पना आली नाही. बराच काळ लोटल्यानंतर आणि सोनाराची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्यावर एके दिवशी तो आपल्या पत्नीला म्हणाला, माझ्याकडे आता सगळी साठलेली संपत्ती संपली आहे. आपल्याला खर्चासाठी थोडे पैसे हवे आहेत. माझ्या मित्र सज्जनकडे जा आणि त्याला सांग की मी त्याच्याकडे ठेव म्हणून ठेवलेली 5,500 सोन्याची नाणी मला परत दे. ती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. प्रेमलता आपल्या पतीच्या सांगण्यावरून सोनाराचा कपटी मित्र सज्जन याच्या घरी गेली आणि तिने आपल्या पतीचा संदेश दिला. सज्जनने प्रेमलतांच्या आपुलकीने स्वागत केले आणि तिला बसवले. सज्जन म्हणाला, 500 सोन्याची नाण्यांचे काय, मी तुझ्यासाठी माझा जीवही देईन. तुझ्यापेक्षा सुंदर आणि आकर्षक स्त्री मी कधीही पाहिली नाही. प्रेमलता, ही मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे, पण तू माझ्याकडे कधी पाहिलंसही नाही. तुझा नवरा आता आंधळा आणि आजारी आहे, तो तुझ्या लायकीचा नाही. त्याला सोडून माझ्याकडे ये, मी तुला जगातील सर्व सुख देईन. हे शब्द ऐकून सोनाराची पत्नी खूप संतापली. ती रागाने म्हणाली की तुम्ही खूप निर्लज्ज आणि नीच माणूस आहात. एका अनोळखी व्यक्तीकडे वाईट नजरेने बघायला तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्हाला देवाची भीती अजिबात वाटत नाही का? हे ऐकून प्रेमलता जायला निघाली तेव्हा तो ग्रस्त म्हणाला, मूर्ख बाई, तुला जिथे जायचं असेल तिथे जा आणि मला पुन्हा तोंड दाखवू नकोस. तुझा नवरा कोण आहे किंवा त्याने माझ्यावर काय सोपवलं आहे मला माहीत नाही. तो एक कंजूस आणि गरीब माणूस आहे. त्याला 5,000 सोन्याची नाणी कुठून मिळाली? बिचारी प्रेमलता निराश आणि हताश होऊन घरी परतली. तिने आपल्या पतीला सांगितले, तुमच्या मित्राने मला सोन्याची नाणी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तो म्हणतोय की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. मला माहीत नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी 5,000 सोन्याची नाणीही ठेवलेली नाहीत. हे ऐकून सोनाराला खूप दुःख झाले. तो आधीच आंधळा होता आणि आजारपणामुळे त्याच्यात उठून आपल्या विश्वासघातकी मित्राकडे जाण्याचीही शक्ती उरली नव्हती. बरं, तुम्ही असं करा की गावचा प्रमुख माझा मित्र सुद्धा आहे, त्याच्याकडे जा आणि माझ्या त्या विश्वासघातकी मित्राबद्दल त्याला सगळं काही सांगा. मला खात्री आहे की तो आपल्याला मदत करेल आणि त्या कपटी माणसाकडून आपली सोन्याची नाणी परत मिळवून देईल. प्रेमलता आपल्या पतीच्या सल्ल्यानुसार मुखियाच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी मुखियाला सगळी हकीकत सांगितली. जेव्हा मुखियाने एवढी सुंदर स्त्री पाहिली तेव्हा तोही तिच्यावर लगेच मोहित झाला आणि म्हणाला, मी माझी सगळी कामं सोडून लगेच त्याच्याकडे जातो.
मी त्या व्यक्तीकडून तुझे सर्व पैसे परत मिळवून देईन. मला फक्त तुला विचारायचं आहे की तुझा नवरा आंधळा आणि आजारी असतानाही तू त्याच्यासोबत का राहतेस? फक्त माझं ऐक आणि माझ्याकडे ये. मी तुला 5,000 सोन्याची नाणी सुद्धा मिळवून देईन आणि मग सगळं ठीक होईल. मी कशाचीही कमतरता भासू देणार नाही. हे ऐकून सोनाराची बायको पुन्हा रागावली आणि म्हणाली, माझा नवरा आंधळा आहे याची तुम्हाला काय पर्वा आहे? ज्या कामासाठी मी तुमच्याकडे आले आहे ते तुम्ही केले पाहिजे. जेव्हा प्रमुख आणि प्रेमव्रताचे हे उत्तर ऐकले तेव्हा तोही संतापला आणि म्हणाला, ए वेड्याबाई, तुझा नवरा कोणता श्रीमंत माणूस आहे? त्याच्याकडे कोणाकडे तरी जमा करण्यासाठी 5,000 सोन्याची नाणी असलीच पाहिजेत. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो आणि पुन्हा कधीही इथे येऊ नकोस. बिचारी प्रेमलता मान खाली घालून आणि डोळ्यात अश्रू घेऊन घरी परतली. ती निघून गेली. तिने आपल्या पतीला सांगितले की गावचा सरपंच आपल्याला मदत करणार नाही. हे ऐकून सोनाराला खूप वाईट वाटले आणि तो विचार करू लागला की हे जग किती स्वार्थी झाले आहे. आज त्याला स्वतःच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तो काही वेळ शांत राहिला. त्यानंतर सोनार आपल्या पत्नीला म्हणाला, प्रेमलता, शहराचे पोलीस प्रमुख बिग बाळ यांच्याकडे जा. कदाचित ते आपल्याला मदत करू शकतील, कारण मी त्यांच्यासाठी बरेच दागिने बनवले होते आणि त्यांना माझे काम खूप आवडले होते. मग सोनाराची पत्नी ती शहराच्या पोलीस प्रमुखाकडे गेली आणि तिने संपूर्ण कथा सांगितली. मी त्या माणसाकडून तुझी सोन्याची नाणी परत मिळवीन, पण मला एक गोष्ट सांग, तुझा नवरा आंधळा आणि आजारी आहे, मग तू त्याच्यासोबत का राहतेस? देवाने तुला इतके सौंदर्य दिले आहे, तू कोणालाही आपला गुलाम बनवू शकतेस. मी तुमच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले आहे. हे ऐकून प्रेमलता म्हणाली, पोलीस अधिकारी, कृपया तुमच्या पदाचा विचार करा. तुम्हाला घरी बहिणी आणि मुली नाहीत का? हे ऐकून पोलीस अधिकारी संतापला आणि म्हणाला, अगं दृष्टबाई, काय मूर्खपणा करत आहेस तू? मी कोण आहे तुला माहित नाही. इथून चालते हो. इथे जो कोणी येईल त्याने सावध राहावे. बिचारी प्रेमलता मनातल्या मनात त्या पोलीस अधिकाऱ्याला शिव्या देत घरी परतली आणि आपल्या नवऱ्याला सांगू लागली की तुम्ही विनाकारण माझा अपमान करत आहात. या जगात कोणाचाही विश्वास उरलेला नाही. हे ऐकून सोनार खूप दुःखी झाला आणि म्हणाला, ताबडतोब शहराच्या न्यायाधीशाकडे जा. मला खात्री आहे की ते तुम्हाला मदत करतील. ते नक्कीच करेन. प्रेमलता म्हणाल्या, तुमचा सल्ला मान्य करायला माझी काही हरकत नाही, पण मला वाटत नाही की तिथेही माझं म्हणणं ऐकलं जाईल. पण तुम्ही म्हणत आहात तर मी हे सुद्धा करून बघेन. जेव्हा प्रेमलता मॅजिस्ट्रेटकडे पोहोचल्या, तिचे सौंदर्य पाहून न्यायाधीश मोहित झाले. त्यांनी विचारले, तुमचं नाव काय? तुमचा उद्देश काय आहे? प्रेमलताने न्यायाधीशांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली. तिच्या ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, मी तुझ्यासारख्या स्त्रीचा गुलाम व्हायला तयार आहे. तुझी इच्छा असेल तर मी त्या माणसाकडून तुझी सगळी सोन्याची नाणी आत्ताच्या आत्ता घेऊ शकेन, पण तुला एक गोष्टीला होकार द्यावा लागेल. आज रात्री इथेच थांब. जेव्हा सोनाराच्या पत्नीने हे ऐकले तेव्हा ती ओरडू लागली आणि न्यायाधीशाला शिव्या देऊ लागली. त्यानंतर ती रडत रडत घरी परतली आणि आपल्या पतीला म्हणाली की या जगात आता न्याय उरलेला नाही. आता आपण कुठे जायचे? आपल्याला आता कुठेच नाही मिळणार नाही. तुझी 5,000 सोन्यांची नाही विसरून जा आणि कसे तरी कष्ट करून उदरनिर्वाह कर. त्या गरीब सोनाराच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, मी माझ्या म्हातारपणी आरामात जगू शकेन म्हणून आयुष्यभर कष्ट करून 5,000 सोन्यांची नाणी जमवली होती. आता माझे कष्टच सर्व संपले, सर्व पैसे गेले. मी देवाकडे प्रार्थना करते की त्यांनी मला लवकरात लवकर या जगातून घेऊन जावे. जेव्हा प्रेमलताने आपल्या पतीची अवस्था पाहिली तेव्हा तिचे हृदय दुःखाने भरून आले. ती आपल्या पतीला म्हणाले, जर देवाची इच्छा असेल तर मी तुला तुझ्या त्या विश्वासघाती मित्रापासून, मुख्यापासून वाचवीन. मी त्या पोलीस अधिकाऱ्यावर आणि न्यायाधीशावर असा सूड उगवीन की ते आयुष्यभर हे लक्षात ठेवतील आणि कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्यापूर्वी दोनदा विचार करतील. काळजी करू नकोस, मी एक अशी योजना आखली आहे जी तुझ्या या विश्वासघातकी मित्राला स्वतःच न्यायालयात पाठवेल. तो सोन्याची नाणी देण्यासाठी इथे येईल. मग सोनाराची बायको बाजारात गेली आणि तिने एका पेट्या बनवणाऱ्याला तिच्यासाठी 3 पेट्या बनवायला सांगितल्या. त्या पेट्या इतक्या मोठ्या असाव्यात की त्यात एक माणूस आरामात बसू शकेल. पेट्या बनवणारा म्हणाला, ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत परत येईन. मी अशा पेट्या बनवून तुमच्या घरी पाठवीन. संध्याकाळपर्यंत पेट्या तयार झाल्या आणि सोनाराच्या पत्नीच्या घरी पोहोचवण्यात आल्या. प्रेमलताने सांगितल्याप्रमाणे सर्व काही झाल्यावर ती तयार झाली आणि तिच्या हुशारच्या घराकडे निघाली. त्याने 5,000 सोन्याची नाणी ठेव म्हणून ठेवली होती. प्रेमलतांना घरी आलेली पाहून सज्जनला आश्चर्य वाटले. प्रेमलता प्रेमळ आवाजात म्हणाल्या, सज्जनजी, तुम्ही खरंच खूप चांगले व्यक्ती आहात. त्या दिवशी तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. मी कठोर शब्द बोलले, पण नंतर मला त्याबद्दल खूप वाईट वाटले. तू कोण आहेस हे जर मला माहीत असते तर मी असे बोलले नसते. मला माझी चूक सुधारायची आहे. यासाठी मी काल माझ्या घरी तुझ्यासाठी मेजवानी आयोजित केली होती. मी तशी व्यवस्था केली आहे. माझी चूक करण्यासाठी तुम्ही उद्या सकाळी माझ्या घरी यावी अशी माझी इच्छा आहे.
प्रेमलताच्या प्रेमात आधीच पडलेला तो गृहस्थ तिचे शब्द ऐकून अतिशय आनंदित झाला आणि म्हणाला, सुंदरी, हे खरं आहे का? मलाही माझ्या वागणुकीची लाज वाटते आहे. ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उद्या सकाळी तुमच्या घरी येईल. तिथून निघून प्रेमलता थेट मुखियांच्या घरी गेल्या आणि मुखियांना सांगू लागले, मुखियाजी, मी तुमचं घर सोडल्यापासून तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सतत चमकत आहे. त्या दिवशी माझ्या वागणुकीची मला खूप लाज वाटते आणि मला माफी मागायची आहे. जर तुम्ही मला खरोखरच माफ करत असाल तर कृपया उद्या सकाळी माझ्या घरी या. प्रमुख देखील प्रेमलताच्या शब्दांमध्ये मग्न आहे. मी सकाळी बरोबर वेळेवर तुमच्या घरी असेल. त्यानंतर प्रेमलता तिथून निघून पोलीस अधिकाऱ्याकडे गेली आणि म्हणाली, साहेब, मी तुमची सेविक आहे आणि उद्या मला माझ्या घरी तुमच्यासाठी मेजवानी द्यायची आहे. मला एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे. जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी एवढ्या सुंदर स्त्रीकडून हे ऐकले तेव्हा लगेच होकार दिला आणि म्हणाला, नक्कीच सुंदरी, आम्ही तुमच्या पार्टीला नक्की येऊ. मी आधीच तुमच्या प्रेमात वेडा झालो आहे. तिथून निघाल्यानंतर प्रेमलता न्यायाधिकाऱ्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, साहेब, त्या दिवशी मी तुम्हाला जे कठोर शब्द बोलले त्याची मला खूप लाज वाटते. तेव्हापासून माझे मन अस्वस्थ आहे. कृपया मला तुमची दासी समजा. कृपया मला तुमच्या आदरातिथ्य करण्याची परवानगी द्या. उद्या सकाळी मी तुमच्यासाठी मेजवानी ठेवली आहे. तुम्ही आमच्या घरी आलात तर हा आमचा मोठा उपकार होईल. हे ऐकून न्याय अधिकारी आनंदाने उड्या मारू लागले आणि म्हणाले, नक्कीच, तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीने आम्हाला आमंत्रित केले आहे तर आम्ही नकार देणार नाही. खरं तर त्या दिवशीच्या माझ्या वागणुकीची मला खूप लाज वाटते. तो सुद्धा प्रेमाच्या गोड शब्दांना बोलला आणि पार्टीला यायला तयार झाला. ही सर्व कामे करून प्रेमलता घरी परतल्या. घरी पोचल्यावर त्याने विविध प्रकारचे पदार्थ तयार केले होते. त्या रात्री प्रेमलता छान तयार झाली होती. दरम्यान सज्जन, वेश्या, न्यायिक अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना झोप लागत नव्हती. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्वात आधी सोनाराचा दूत मित्र सज्जन सोनाराची पत्नी आधीच तयार होऊन त्याची वाट पाहत होती. जेव्हा ते गृहस्थ आले तेव्हा प्रेमलता त्यांना आत घेऊन गेली आणि दार बंद केले. त्या गृहस्थाने 100 सोन्याची नाण्याची एक पिशवी आणली होती जी तिने स्वतःजवळ ठेवली. त्याने ते प्रेमलतांना दिले. प्रेमलताने आपल्या दासीला त्याच्यासाठी सरबत आणि इतर खाद्यपदार्थ आणायला सांगितले. जेव्हा सज्जनने खाणे संपले तेव्हा प्रेमलताची दासी, जिला प्रेमलताने आपल्या योजनेनुसार आधीच सर्व काही शिकवले होते, ती राहत असलेल्या खोलीच्या दारावर तिने टकटक केली. प्रेमलता उठून म्हणाली, काय झाले? दासी म्हणाली, तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला आहे आणि सध्या तुमच्या पतीसोबत बसला आहे. प्रेमलताने त्या गृहस्थाकडे पाहून म्हटले, तुम्ही इथे आराम करा, मी माझ्या भावाला भेटून थोड्याच वेळात परत येईल. तो गृहस्थ म्हणाला, ठीक आहे सुंदरी, पण लवकर या, मी आता आणखी थांबू शकत नाही. प्रेमलता खोलीतून बाहेर पडल्या. त्याच वेळी प्रमुख तिच्या घरी पोहोचले. त्याने दरवाजा ठोठावला. प्रेमलताने आपल्या दासीला दरवाजा उघडायला सांगितले आणि प्रमुखाला दुसऱ्या खोलीत नेले, जिथे त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली. तिने दासीला त्याच्यासाठी जेवण मागवायला सांगितले. जेवण झाल्यावर ती म्हणाली, थांबा आणि आराम करा. मुखिया 300 सोन्याची नाणीही घेऊन आले होते. त्यांनी तीही प्रेमलतांना दिली. तिथे एक सुंदर पलंग होता. प्रेमलता म्हणाल्या, मुखियाजी, कृपया पलंगावर आराम करा. ते दोघे बोलत होते तेव्हा अचानक पुन्हा दारावर थाप पडली. शहराचे पोलीस प्रमुख होते. प्रेमलताने विचारले, कोण आहात? पोलीस प्रमुखांनी उत्तर दिले, मी शहराचा पोलीस प्रमुख आहे. पोलीस प्रमुखाचे नाव ऐकून ते घाबरल्याने त्यांनी विचारले, हे पोलीस प्रमुख इथे का आले आहेत? प्रेमलता, पोलीस इन्स्पेक्टर माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत. ती म्हणाली की त्यांची तब्येतीची चौकशी करायला आली असतील. आता तुम्ही काय करायचे तर या ट्रंकमध्ये लपून बसा. घाबरलेले प्रमुख आत जाऊन बसले. प्रेमलताने ट्रंकचे झाकण बंद करून त्याला कुलूप लावले. मग तिने ते पोलीस अधिकाऱ्याचा हात धरून त्याला आत आणले आणि म्हणाले, आज रात्री मला बोलावून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कृपया इथेच आराम करा, मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करते. त्यांचे जेवण झाल्यावर प्रेमलता त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगायला गेली, मला वाटते की तुम्ही या पलंगावर आरामात झोपून घ्यावे आणि यालाच तुमचे स्वतःचे घर समजावे. पोलीस इन्स्पेक्टर पलंगावर झोपणारच होते. तेवढ्यात न्यायिक अधिकाऱ्याने दरवाजा ठोठावला. प्रेमलताने विचारले, कोण आहे? न्यायिक अधिकाऱ्याने उत्तर दिले, मी शहरातून आलो आहे. त्या अधिकाऱ्याचे नाव ऐकून पोलीस अधिकारी दचकला आणि म्हणाला, हा यावेळी इथे का आला आहे? आता माझ्याशी काही धडकत नाही. पटकन मला असं काहीतरी सांगा ज्यामुळे हा अधिकारी मला पाहू शकणार नाही, नाहीतर माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. प्रेमलता म्हणाली, काळजी करू नका, या ट्रंकमध्ये बसा, मी त्याला थोड्या वेळात इथून बाहेर काढेल. तुम्ही माझ्या भेटीबद्दल न्यायिक अधिकाऱ्याला कळवले होते का? लता म्हणाली, नाही साहेब, अजिबात नाही. ते माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत. त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकूनच तो आला असावा. तो लवकरच परत येईल. पण प्रेमलताने पोलीस इन्स्पेक्टरला एका ट्रंकमध्ये कोंडून कुलूप लावली. मग ती दाराजवळ गेली. तिथे न्यायिक अधिकारी हसत उभे असलेले तिला दिसले. प्रेमलता म्हणाली, साहेब, मी तुमचीच वाट पाहत होते. तुम्हाला यायला खूप उशीर झाला. प्रेमलताने न्यायिक अधिकाऱ्याला खोलीत नेले आणि त्यांच्यासाठी एक स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर दिली.
त्यांचा मोठ्या पाहुणचार करताना प्रेमलता यांनी न्यायिक अधिकाऱ्याची चांगली बडतस्त ठेवली. प्रमुख आणि पोलीस निरीक्षकाप्रमाणेच त्यानेही तिला जेवण दिले आणि आपल्या मोहक शब्दाने तिला भुरळ घातली. न्याय अधिकाऱ्याने प्रेमलताला त्याच्याजवळ असलेली 500 सोन्याची नाणी दिली. न्याय अधिकारी म्हणाला, प्रिये, आता पटकन माझ्या मिठीत ये. प्रेमलता म्हणाली, अहो साहेब, एवढी घाई कशाची? थोडी आराम करा. प्रेमलताने त्याला शिकवल्याप्रमाणे हळूच इशारा केला. मोलकरणीने पुन्हा दारावर थाप मारली. प्रेमलताने विचारले, कोण आहे? दासी म्हणाली, बाईसाहेब, तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला आहे. प्रेमलता म्हणाला, माझा भाऊ आला आहे? त्याला मला भेटायचे आहे? तुम्हाला थोडी अवघड जाईल, पण कृपया या मोठ्या पेटीत लपून बसा. मी लवकरच परत येईन. मी माझ्या भावाला परत पाठवेन. काहीच न समजल्याने तो न्याय अधिकारी लगेच ट्रंकमध्ये लपला. प्रेमलताने ट्रंकला वरून कुलूप लावले. आता प्रेमलताने गाव प्रमुख, पोलीस अधिकारी, ते गृहस्थ आणि न्याय अधिकाऱ्याला त्यांना पेट्यांमध्ये बंद केले. मग ती त्या खोलीत गेली. तिथे तिचा धृत मित्र सज्जन बसला होता. प्रेमलता त्याच्याजवळ गेली आणि प्रेमाने म्हणाली, साहेब, तुम्हाला इतका वेळ थांबवल्याबद्दल मला माफ करा. खरं तर माझा भाऊ आला होता. मी अनेक कारणे सांगितली, पण तो जायला तयार नव्हता. मी मोठ्या मुश्किलीने तुमच्याकडे आली आहे. तो ग्रस्त म्हणाला, अगं सुंदरी, यात तुझा काही दोष नाही. मला त्याची काहीच अडचण नाही. पण आता तू माझ्या मिठीत आहेस. पुन्हा कुठेही जाऊ नका. प्रेमलता म्हणाले, हे कसे शक्य आहे साहेब? मी तर तुमच्यापेक्षा जास्त हताश आहे. प्रेमलता सज्जनला त्या खोलीत घेऊन गेल्या जिथे 3 पेट्या ठेवल्या होत्या. तिथे त्या म्हणाल्या, साहेब, हीच ती पेटी आहे. आजची रात्र आपण याच खोलीत घालवणार आहोत. त्या ग्रस्ताने उत्तर दिले, ते सुद्धा खूप चांगले आहे. आता कृपया माझ्या मनाची लवकर इच्छा पूर्ण करा. प्रेमलता म्हणाल्या, होय साहेब, एवढी घाई कशाची आहे? तुम्ही फक्त याकडे बघा. माझ्या पतीने तुमच्याकडे ठेवलेल्या 5,000 सोन्याची नाणीची काही बातमी आहे का? मी तुमची विनंती पूर्ण केल्यास तुम्ही मला 5,000 सोन्याची नाणी परत कराल असे वचन दिले होते. आता कृपया तुमचे वचन लवकर पूर्ण करा. तो ग्रस्त म्हणाला, हो, मी माझ्या वचनापासून कसं मागे फिरू? ती 5,000 सोन्याची आणि तुमचा विश्वास आहे. मी ती तुम्हाला परत करेन, किंबहुना मी तुम्हाला भेट म्हणून आणखी 5,000 सोन्याची नाणी देईन. प्रेमलता म्हणाली, साहेब, मी एक भोळी आणि मूर्ख स्त्री आहे, पण मलाही हे कळतं की एकदा तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्ही तुमच्या वचनापासून मागे फिरू शकता. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रथम 5,000 सोन्याची नाणी मागून ती तिथे ठेवा. नक्कीच, तो ग्रस्त म्हणाला, तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी निघून गेल्यावर तुमची 5,000 सोन्याची नाणी परत करेन. प्रेमलता तयार झाली. ठीक आहे साहेब, मी तुमचा प्रस्ताव स्वीकारते, पण तुम्हाला आताच हे कबूल करावे लागेल की मी तुमच्याकडे ठेव म्हणून 5,000 सोन्याची नाणी आहेत, जसेच्या तसे ठेवले आहेत आणि तुम्हाला ते परत करावे लागतील. हे घर, हा पलंग, ही पेटी, ही तिघे तिथे साक्षीदार असतील. त्या गृहस्थाने लगेच म्हटले, हो, मी आहे. मी मान्य करतो की तुमची 5,000 सोन्याची नाणी माझ्याकडे ठेवून ठेवली आहे आणि मी ती परत करायला तयार आहे. तेवढ्यात प्रेमलता खोलीतून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडू लागली, माझ्या घरात चोर घुसला आहे. दासीने सुद्धा आपले सामान लपवायला सुरुवात केली. मालकिनीला पाठिंबा देत त्यांनी खूप गोंधळ घातला. मग शेजारी जमले. मध्यरात्री प्रेमलता यांच्या खोलीत एक माणूस बसलेला त्यांच्या लक्षात आला. लोकांच्या जमावाने त्या गृहस्थाला पकडले. त्याला ताबडतोब घेऊन जाण्याची त्यांनी मागणी केली. त्याला पोलीस प्रमुखाकडे नेले पाहिजे. प्रेमलता म्हणाल्या, नाही, माझा पोलीस प्रमुखावर विश्वास नाही. मी त्याला थेट महाराजांच्या दरबारात हजर करीन. तोपर्यंत सकाळ झाली होती. लोकांच्या मदतीने प्रेमलता यांनी त्या गृहस्थाला पकडले आणि महाराजांच्या दरबारात नेले. मी त्याला गावात घेऊन गेले. महाराजांनी विचारले, तू इथे कशासाठी आली आहेस? प्रेमलता म्हणाली, महाराज, हा माणूस वेळी मध्यरात्री माझ्या घरात घुसला होता. महाराज म्हणाले, जर तसे असेल तर तू त्याला आधी गावच्या सरपंचाकडे घेऊन जा. प्रेमलता म्हणाली, साहेब, मी पण तिथे गेले होते, पण गावचा सरपंच तिथे नव्हता. पुन्हा विचारले, मग तुम्ही त्याला पोलीस अधिकाऱ्याकडे का नेले नाही? प्रेमलता म्हणाली, माफ करा साहेब, पण पोलीस अधिकारी सुद्धा शहरात नाही. महाराजांनी आश्चर्याने विचारले, हे कसे शक्य आहे? तू न्याय अधिकाऱ्याकडे गेले नाहीस का? प्रेमलता म्हणाली, महाराज, मला न्याय अधिकारी सुद्धा सापडले नाहीत. महाराज आश्चर्याने म्हणाले, हे सगळे एकदम कसे काय गायब झाले? कुठे? तुम्ही माझ्याशी खोटं बोलत नाही आहात ना? महाराजांनी आपल्या सैनिकांना जाऊन या लोकांची चौकशी करण्याचा आदेश दिला. काही वेळाने सैनिक परत आले आणि म्हणाले, महाराज, ही बाई खरं सांगत आहे. प्रमुख पोलीस अधिकारी आणि न्याय अधिकारी सर्वजण ते गायब झाले आहेत. तेव्हा महाराज म्हणाले, ताई, मला खरं सांगा, काय झालं आहे? प्रेमलता म्हणाल्या, खरं तर महाराज, या माणसाने माझ्या पतीची 5,000 सोन्याची नाणी ठेव म्हणून ठेवली होती, पण आता तो ती परत करायला नकार देत आहे. त्या गृहस्थाने प्रेमलतांचा आरोप खोटा ठरवला आणि म्हणाला, साहेब, माझ्याकडे त्यांची एकही सोन्याची नाणी नाही. तेव्हा महाराजांनी प्रेमलतांना विचारले, याची साक्ष देऊ शकतील असे कोणी साक्षीदार तुमच्याकडे आहेत का?
प्रेमलता म्हणाल्या, हो महाराज, मी त्या साक्षीदारांना आत्ताच्या आत्ता न्यायालयात हजर करते. कृपया आपल्या सैनिकांना माझ्या घरी घोडागाडी पाठवण्यास सांगा. महाराजांनी आदेश दिला आणि त्याचे तत्काळ पालन करण्यात आले. थोड्याच वेळात घोडागाडीतून 3 पेट्या आल्या. त्यांना गाडीत भरून राज दरबारात सादर करण्यात आले. जेव्हा राजाने ती पेटी पाहिली तेव्हा त्यांनी विचारले, प्रेमलता, हे काय आहे? ही निर्जीव पेटी साक्ष कशी देऊ शकेल? प्रेमलता म्हणाली, महाराज, ही पेटी नक्कीच साक्ष देईल, काळजी करू नका. मग प्रेमलता पेट्यांकडे ओरडली, त्या पेट्या का? या माणसाने माझ्या नवऱ्याची 5,000 सोन्याची नाणी ठेवली आहेत असं म्हटलं, ते तुम्ही ऐकलं नाही का? मग पेट्यांमधून कोणताही आवाज आला नाही. मग प्रेमलता म्हणाल्या, महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे की थोडे गवत आणि लाकूड आणून पेटीवर ठेवून आग लावण्याचा आदेश द्या. मला खात्री आहे की ती पेटी साक्ष देईल. महाराज म्हणाले. तत्काळ आदेश देण्यात आले आणि पेट्यांवर गवत पसरवून त्यांना आग लावण्यात आली. आगीच्या ज्वाला वाढत असताना आत बसलेले मुख्य पोलीस अधिकारी आणि न्यायिक अधिकारी मोठ्याने ओरडू लागले, होय साहेब, ही बाई खरंच सांगत आहे. या माणसाने आमच्यासमोर कबूल केले की त्याने सोनाराची 5,000 सोन्याची नाणी ठेवून ठेवली होती. पेटीच्या आतून येणारे आवाज ऐकून महाराजांना आश्चर्य वाटले. पेट्या तात्काळ उघडण्यात आल्या. प्रमुख पोलीस अधिकारी आणि न्यायिक अधिकारी शरमेने मान खाली घालून आतून बाहेर आले. विचारल्यावर प्रेमलता यांनी महाराजांना संपूर्ण हकीकत सांगितली. जेव्हा महाराजांना कळले की पोलीस अधिकारी, न्यायिक अधिकारी आणि प्रमुख प्रेमलता असहाय्यतेचा फायदा घ्यायचा होता आणि तो संतापला. त्यांनी तत्काळ जेव्हा पोलीस अधिकारी, न्यायिक अधिकारी आणि ग्रामप्रमुख यांनी प्रेमलता न्याय देण्याऐवजी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो प्रचंड संतापला. त्याने तत्काळ त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात आल्यावर तो प्रचंड संतापला. त्याने तत्काळ त्या सर्वांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. सोनाराचा दूत मित्र सज्जन यालाही तुरुंगात टाकण्यात आले. त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. तर मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.